आणि तसं ते आलं आहे. आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, त्या रोलसाठी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण आता मनापासून आव्हान करतो की तुम्ही भरभरून तिकीट्स काढून ही फिल्म पाहायला या आणि आम्हाला असेच आशीर्वाद द्या अशी बोलता येणार विनंती करतो. खूप मोठी गोष्ट, या चित्रपटाचे सगळे शोज हाऊसफुल आहेत. सोलापूर पासून नवी मुंबई, वाशी, ठाणे, नाशिक या सगळ्या भागांमध्ये बेसिकली महाराष्ट्राचा असं कुठलाही कोपरा नाही आहे जिथे या चित्रपटाला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलेला नाही आहे. आणि ही फक्त सुरुवात आहे. आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभरात, फक्त मराठीतच नाही तर हिंदीमध्ये सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या निमित्तानं मगापासून मला एक खूप मोह होतोय आणि मला असं वाटतं हीच योग्य संधी आहे. प्रसाद राऊत यांना इतकी छान बोलूनही देतात आणि मला नाही वाटत त्याच्याशिवाय ही इतर कुणालाही आवाज जमला असतं. त्यामुळे माझं प्रसाद दादांना विनंती आहे की या चित्रपटातला किंवा धर्मवीर एक निवडला आमच्यासाठी सगळं एकच आहे यातला दिगो साहेबांचा बंदी असलेला आणखी डायलॉग बाबा त्यांना सगळ्यांची हा डायलॉग वाचला पहिल्या भागाचा पण तो पहिल्या भागात नाही, तो आहे भाग बोलतो पण तो गाजला आधीच कारण तो त्या सीझनमध्ये ट्रेन जंगलांतरावर वाघाशी आणि महाराष्ट्रावर माझ्याशी वैर नाही घ्यायचा. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं एशियन अकॅडमी अवॉर्ड जाहीर झालेले पासून एकदम जोरदार टाळ्या झाले पाहिजे. आणि ते खरं तर त्यांच्या कॅमेऱ्यातून बोलतात, त्यांच्या ब्रेकमधून बोलतात, तरी सुद्धा त्यांना बोलतात तर कमी जणांनी ऐकलं असेल आणि ते फार मोठं होतं. आणि मला तर शक्यतो बोलायला सांगून विनंती तरी छुटा म्हणजे मला विनंती अशा या काय नमस्कार. दिघे साहेबांना जवळ बघितलेलं होतं, त्यांचे काम करण्याची पद्धत बघितलेली होती आणि ह्या चित्रपटात बरेच असे सीन्स आहेत ते चित्रीकरण करताना अक्षरशः मला त्यांची आठवण येत होती. म्हणजे प्रसाद बरोबर साहेबांचा आनंद प्रत्यक्ष कसं उभं आणि असं अशा टीमला त्याचबरोबर मंगेश आणि अक्षरशः गेले वर्ष 1.25 वर्ष आम्ही काम करतो त्याची आणि ज्या प्रकारे प्रतिसाद मिळतो या चित्रपटाला खूप छान वाटतं. धन्यवाद. आता तुम्ही येण्यापूर्वीच मी सगळ्या प्रेक्षकांना सांगत होतो की सोलापूरमध्ये सगळी थिएटर बुक आहेत आणि तिकीटसुद्धा मिळत नाही आहेत प्रेक्षकांना. आणि मला असं वाटतं ही फक्त सुरुवात आहे. आजपासून या मोठ्या पडद्यावरचा हा कमाल आणि कमाल माणसावरचा चित्रपट बघायला प्रेक्षक अजून गर्दी करतील. पहिल्या भागामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये बघून जसा आश्चर्याचा एक बारीक धक्का बसत होता आणि काहींना भावनेच्या भरानं स्वतःला सावरणं सुद्धा कठीण जात होतं. कारण वर्षानुवर्ष हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अनंत दिघे यांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. धन्यवाद. मला ह्या चित्रपटात ही भूमिका करायचा जो चान्स मिळाला किंवा मला भूमिका साकारायला मिळाली त्याबद्दल मी खरंच सगळ्या टीमचा अत्यंत आभारी आहे. मला कल्पनाच नव्हती की मी हा रोल करू शकेन. शिवाजी, गौतम पुत्र किंवा अशा वेगळ्या भूमिका केल्यानंतर ही भूमिका कशी काय साकार करू शकेन असं मला मुळात मी त्यांच्या खानदानात दिसत नाही तर मी काय करणार. पण आमचे विद्याधर भट्टे, मेकर दादा आणि संपूर्ण टीम यांनी मला खूप छान पद्धतीने त्याच्यात दाखवलं आणि नो डाऊट सगळ्यांचं सहकार्य होतं. प्रसाद ओक आणि आम्ही खूप जुने मित्र होत पण त्याच्याबरोबर काम करताना खूपच मजा आली आणि मुळात त्याच्याकडून मला काही गोष्टी शिकायला देखील मिळाल्या. आणि मी प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांचा खरंच आभारी आहे की त्यांनी मला ही भूमिका साकारायला दिली आणि माझं भाग्य आहे. धन्यवाद. वा, जरूर. पार्ट 2 मध्ये आता आपण सगळे मिळून हा सिनेमा एकत्र पाहणारच आहोत. पार्ट 2 मध्ये ज्या पॉइंटला हा डायलॉग येतो तो पॉइंट पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा प्रत्यक्ष पाहावा लागेल.
आणि तो डायलॉग दिघे साहेबांच्या ठाण्यात उभं राहून म्हणणं याला एक वेगळंच महत्व आहे, जो आहे शिंदे साहेबांच्या तोंडी सिनेमात तो असा. 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावत होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय. आज 2 नाही 3 नाही तब्बल 14 थिएटर स्क्रीन्स मध्ये याच मॉलमध्ये भव्य दिव्य असा हा प्रीमियर सोहळा इथे साजरा होणार आहे. प्रतीक्षा काही क्षणांची, कुठेही जाऊ नका. डिफेन्समध्ये काम करतात INDला, तर त्यांचा मला फोन आला. त्यांचे काका आणि ते स्वतः आता कानपूरमध्ये हा चित्रपट बघायला बसलेले आहेत. मला प्रतिक्रिया सकाळपासून खूप येतात. माझा ॲक्च्युली मगाशी फोन हँग झाला होता, कारण मी इंस्टाग्राम ओपन केलं की हँगच होतं. इतक्या स्टोरीज आहेत आणि इतक्या लोकांनी फर्स्ट डे फर्स्ट शो पासून स्टोरीज टाकायला सुरुवात केल्या. पण भारावून जायला होतं की मला असं वाटतं की हे निव्वळ दिघे साहेबांवरचं प्रेम आहे लोकांचं, जे इथून पुढची 100 वर्ष सुद्धा राहीलच. इतकं काम दिघे साहेबांनी केलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांची पुण्याई, त्यांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभल्यामुळेच आपण सगळे हे यश बघतोय, हे निर्विवाद आहे. आणि मलाही असं वाटतं की आजपेक्षा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी एक जोरदार गणपती तयार झाला पाहिजे. साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या भव्य दिव्य प्रीमियरच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित आहोत. मान्यवरांचंही आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी सगळ्यात आधी साहिल मोशन आर्ट्सचे श्री मंगेश देसाई यांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. जोरदार टाळ्या. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत साहिल मोशन आर्ट्सचे निर्माते श्री मंगेश देसाई हे करतात. त्यानंतर माननीय खासदार नरेशजी मस्के यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान श्री मंगेश देसाई यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. माननीय आमदार निरंजनजी गावखरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. श्री मंगेश देसाईंना विनंती त्यांनी कृपया त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. माननीय आमदार श्री रवी फटके आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मंगेश देसाईंना विनंती की त्यांनी कृपया त्यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करावा.
आपण सगळे जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. सगळ्यांना विनंती आहे. साहिल मोशन आर्ट्सचे निर्माते श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी भाजप ठाणे अध्यक्ष श्री संजय साहेब बाबुले यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं. झी समूहाचे श्री भवेश जनावलेकर यांना मंचावर याची आम्ही विनंती करतो. कृपया आपण मंचावर यावी अशी आपल्याला नम्र विनंती. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आज धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या भाग 2 या चित्रपटी आपण कृपया प्रातिनिधिक स्वरूपात धर्मवीरच्या या सगळ्या शिलेदारांचं स्वागत करावं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेत ज्यांनी जान ओतली असे महाराष्ट्राचे लाडके दिग्दर्शक गायक लाडके अभिनेते श्री प्रसाद ओक माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे श्री प्रसाद ओक यांचा या ठिकाणी आपण सत्कार सन्मान करावा. आपण जोरदार टाळ्यांनी आपण सुद्धा यात सहभागी होऊ. माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे त्यांचीच भूमिका ज्यांनी अप्रतिमरित्या सादर केली असे क्षितिज दाते यांचा सत्कार त्यांनी करावा. आज क्षितिज जर त्यांच्याच गेटअपमध्ये असतात तर एक वेगळीच फोटो ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली असती. माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी क्षितिज दाते यांचा या ठिकाणी सत्कार करावा. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपण कडकडीत टाळ्यात त्यांचं स्वागत करूया. टाळ्या झाल्या पाहिजेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी. चित्रपट ज्यांच्या नजरेतून आपल्याला बघायला मिळाला असे ज्यांच्यामुळे तो इतका सुंदर झाला सिनेमॅटोग्राफर छायाचित्रकार श्री महेश हिमये यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. चित्रपटामध्ये भाग 2 मध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या पत्नींची भूमिका ज्यांनी साकारली आहे अशा श्वेता शिंदे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी या चित्रपटाला आणि आपल्या सगळ्यांना संबोधून शुभेच्छा दिल्या. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 याचा शुभारंभ होतोय आणि आज ठाण्यामध्ये होणाऱ्या शुभारंभाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज सर्वच आनंद दिघे साहेबांवर प्रेम करणारी मंडळी इकडे आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो. मंगेश देसाई यांचेही मनापासून अभिनंदन करतो. प्रसाद हो यांचं अभिनंदन. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर त्यांच्या आयुष्यावर आणि कार्यकर्तृत्वावर हा धर्मवीर सिनेमा झाला आणि तो काय धर्मवीर हा मंगेश देसाई आणि त्यांच्या टीमने तयार केला. प्रवीण तरडे आपले लेखक दिग्दर्शक त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. ते पुण्यामध्ये तिकडे प्रमोशनसाठी तिकडे गेले आणि दिघे साहेबांचं कार्यकर्तृत्व त्यांचं आयुष्य महाराष्ट्रातले देशातले जगभर सर्वांसमोर यावं अशी भावना ठेवून या सर्व टीमने धर्मवीर सुरू केला मुक्काम पोस्ट ठाणे आणि तो एवढा लोकप्रिय झाला 2022 मध्ये. काय त्याला म्हणतो आपण ब्लॉकबस्टर झाला आणि जगाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांची झालेली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी हा धर्मवीर पार्ट 2 काळामध्ये की एक समाजाला
आणि समाजाची आणि काळाची गरज ओळखून त्यांनी अनेक निर्णय घेतले. तात्काळ न्याय देण्याची त्यांची भूमिका आपण पाहिली, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आणि खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे काही आयुष्य आता पडद्यावर पाहताना खरं म्हणजे दिघे साहेब हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं आणि या दोघांचे विचार पुढे नेण्याचं काम आम्ही कार्यकर्ते म्हणून करतो आहोत. आणि म्हणूनच आज हा मला वाटतं हा दोन हे आपले कोणीतरी हे आहेत त्यांना बोलून या या अशोकजी या तुमचंही स्वागत आहे. अच्छा शिंदे मेजॉरिटीमध्ये आणि म्हणून त्यांचं कार्य अखंडपणे सुरू राहावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. मी जरी मुख्यमंत्री आज असलो तरीसुद्धा याच्या मागची प्रेरणा आणि ऊर्जा आणि विचार आनंद दिघे साहेबांचे आहेत. शिकवण आनंद दिघे साहेबांची आहे, बाळासाहेबांचे विचार आहेत. आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री असलो तरीसुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. खरं म्हणजे शेवटी दिघे साहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात सेवेसाठी शोभून दिसतो. ही भूमिका त्यांची आम्ही पुढे नेतोय शासनाच्या माध्यमातून. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्यांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून शासन आपल्या दारी असेल. आता अनेक प्रकल्प आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अशा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान त्याला प्राप्त. त्यांना आपण आज इथे पाहतोय माणूस की हिंदुत्व शोधणारा देव माणूस. त्यांचं व्यापक हिंदुत्व आणि सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची जी कार्यशैली होती त्यामुळे प्रत्येकाच्या गळ्यात ते ताईत झाले होते. ते दिघे साहेबांना देव मानणारी माणसं मी पाहिली आणि आजही देवाऱ्यात त्यांचा फोटो लावणारी घरं मी पाहतोय. म्हणून त्यांचं मोठेपण जे आहे या सिनेमातून व्यक्त होत आहे. मला वाटतं त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की या दुसऱ्या सिनेमात देखील मला वाटतं ते पाहू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही ठरवा, कारण त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि प्रवीण तरडे यांनी तर जे काही लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे ते पण अफलातून आहे. प्रवीण हे सिनेमात अफलातून असतात. आणि त्या आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की सर्व लोक आपल्याला भेटत आहेत, मी त्यांना भेटतोय, संवाद साधतोय. आणि सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी एक सर्वसामान्यांच्या जवळ जाऊ शकलो, त्यांना मदत करू शकलो, हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. धर्मवीर सारखा धर्मवीर पार्ट 2 देखील यशस्वी होईल आणि खूप यश मिळेल आणि खरोखर हा जगप्रसिद्ध सिनेमा होईल अशा शुभेच्छा देतो. मागच्या वेळेस देखील इतर राज्यातून मागणी होती म्हणून आपण आता हिंदीमध्ये पण हा सिनेमा केला आहे. आणि म्हणून इतर राज्यातले लोक देखील दिघे साहेबांना मानणारे लोक आहेत ते देखील त्या सिनेमा पाहतील. आणि अनेक लोक ज्यांना दिघे साहेब फक्त त्यांचं नाव माहीत होतं, काम माहीत होतं, त्यांच्यासमोर त्यांचा आदर्श उभा राहील. सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. माहिती करतो की वर थिएटर्समध्ये या चित्रपटाचं 14 वेगवेगळ्या थिएटर्समध्ये आपण प्रक्षेपण करणार आहोत आणि प्रीमियर सोहळा संपन्न होतोय. तिकिटानुसार आपण कृपया बसून घ्यावे आणि आज जाताना गर्दी करू नये अशी आपल्याला नम्र विनंती. कारण 2000च्या वर आपण प्रेक्षक आहात. आतमध्ये जाताना कृपया हळूहळू आणि शिस्तीत कोणालाही त्रास न
होता आपण जावे अशी विनंती. पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार. झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत